मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये बीजेपी निवडून आल्यानंतर त्या सरकारने अत्यंत एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला. त्यांनी गोतस्करी, गोहत्या यावर पूर्णपणे बंदी घातली, जो की एक खरंच महत्वपूर्ण असा निर्णय आहे. त्यानंतर जमियत ए हिंद या मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी गायींना राष्ट्रीय माता घोषित करा अशी मागणी केली. त्यांनी असं म्हटले की गोहत्या, गोतस्करी आणि हिंदू मुस्लिम मध्ये होणारे वाद हे आपण पूर्णपणे संपवून टाकू आणि त्यानंतर होणारे मॉब लिंचिंगच्या घटना ही पूर्णपणे बंद होतील. या संघटनेने केंद्र सरकारला असा प्रश्न केला की आपल्या देशामध्ये बहुतांश लोक हे गायीला फक्त पवित्रच मानत नाहीत, तर त्यांना आई समजतात, त्यांना मातेचा दर्जा देतात. मग सरकारची अशी काय मजबुरी असेल की ते गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करत नाही? यानंतर मुस्लिम व्यापाऱ्यांनी हिंदू व्यापाऱ्यांकडनं गायी न घेण्याचा निर्णय घेतला, पण त्यामुळे पूर्ण हिंदू व्यापारी हे रस्त्यावर आले. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये असे कित्येक गरीब हिंदू गायीचे व्यापारी असतील की त्यांनी गाय विकल्यानंतर आपल्या आई वडिलांचं इलाज करू, आपल्या मुलींचं लग्न करू आणि बँकेचे कर्ज फेडू, अशा कितीतरी अडचणी हे गाय विकल्यानंतर त्यांनी करण्याचा विचार केला असेल. पण काही असो, या गरीब हिंदू गायीच्या व्यापाऱ्यांसाठी सरकार काहीतरी करेलच. पण गोहत्या, गोतस्करी आणि हिंदू मुस्लिम मध्ये होणारे वाद हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत आणि गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केलं पाहिजे.